और आकृती इथे क ची बाराखडी आपल्याला लिहून दाखवत आहे। क ची बाराखडी देवनागरीमध्ये क, का, की, कु, कू, के, कै आणि कम, को, कौ आणि कम, का। तर हिने क लिहिला आहे बघा, क या पद्धतीने लिहिला आहे, का आणि आता की लिहिला आहे। हा लहान की आणि मोठा की हा सारखाच असतो। त्यानंतर कू पण सारखाच असतो। उ लिहिलेला आहे आणि उ लिहिल्यानंतर क लिहिलेला आहे, म्हणजे झाला कू। उ लिहिला अगोदर आणि मग क लिहिलेला आहे। तसंच मोठा कू पण त्या पद्धतीनेच काढायचा आहे। उ लिहिलेला आहे, त्यानंतर क लिहिलेला आहे। त्यानंतर के लिहिताना क काढायचा आणि त्याला मात्रा द्यायची। कै लिहिताना परत के काढायचा आणि त्याला 2 मात्रा द्यायची। त्यानंतर को लिहिताना का लिहायचं आणि मात्रा द्यायची। कौ लिहिताना का लिहायचं आणि 2 मात्रा द्यायची। कम लिहिताना क लिहायचं आणि अनुस्वार द्यायचं आणि का लिहिताना क लिहायचं आणि 2 टिंब। अशा प्रकारे ही क ची बाराखडी लिहिलेली आहे आकृतीने। आता ती आपल्यासमोर आपल्याला ख ची बाराखडी लिहित आहे। ख ची बाराखडी हा ख आहे, हां खा आहे बरोबर।